नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र। सकाळपासून बातम्या पाहतोय। पहिल्यांदा बातमी आली चित्रदुर्ग कर्नाटक येथे एका एसटी महामंडळाच्या बसला अडवून त्या कंडक्टरला काळं फासून त्याला कन्नड बोलता येते काय म्हणून विचारण्यात आलं आणि त्याला मारहाण करण्यात आली। त्याचे पडसाद म्हणून कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटकाच्या बसेस अडवून त्यांना जाब विचारला। पण याचं मूळ खऱ्या अर्थानं बघितलं तर काही वेगळंच सत्य समोर येते। काल बेळगावमध्ये मला वाटतं बाळेकुंद्री येथे जवळपास मारियाळ गावाच्या आसपास एक घटना घडली। एक कंडक्टर त्या ठिकाणी त्या बसमध्ये होता। एक अल्पवयीन भाऊ बहीण त्या बसमधून प्रवास करत होते। त्या मुलीनं काहीतरी 2 तिकीट त्या कंडक्टर कडून मागितले आणि नंतर तिच्या भावाचा पास असल्यामुळं 1 तिकीटच द्या असं काहीतरी सांगितलं। एवढं बोलल्यानंतर त्या कंडक्टरनं तिला शिवीगाळ केली, तिच्यासोबत गैरवर्तन केलं आणि याचे पडसाद म्हणून तिथल्या लोकांनी त्या कंडक्टरला जाब विचारला। त्यांना सुद्धा त्यानं अतिशय उद्धट उत्तरे दिली आणि त्यातून त्या नागरिकांनी त्याला चोप दिला। खऱ्या अर्थानं मारहाणीचं समर्थन आम्ही करत नाही, करणारही नाही। पोलीस प्रशासन आपली कारवाई त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करतंय असा त्या ठिकाणी आम्ही माहिती घेतलेली आहे। या सगळ्या प्रकारानंतर या लाल पिवळ्या बेरोजगार संघटना परत एकदा रस्त्यावर उतरल्या। या घटनेनंतर आपलं काळं कृत्य बाहेर येतोय म्हणून, आपला नीच चेहरा लोकांसमोर येईल म्हणून त्या भीतीनं त्या कंडक्टरनं याला फाशीचा रंग द्यायचं काम केलंय आणि बेळगावची शांतता बिघडवण्याचं काम केलंय। त्यानं मला मराठी येते का नाही विचारले आणि मला मराठी येत नाही म्हटल्यानंतर त्यांनी मारहाण केली अशा पद्धतीचं विधान करून आपण केलेल्या नीच कृत्यापासून पळ काढण्याचा एक सोपा मार्ग त्याने शोधला आणि या गोष्टीची शहानिशा न करता फक्त तिथं मराठी भाषिकांचा विषय किंवा उल्लेख आल्यामुळं ती गोष्ट खरी आहे की कुठे आहे हे न तपासता त्या लाल पिवळ्या संघटना कालपासून त्या ठिकाणी त्यांनी थैमान घातलेला आहे। एक तर पोलीस प्रशासनाला सुद्धा ते वाटेल ते बरळत आहेत। पोलीस प्रशासन एकतर्फी त्यांच्या बाजून असते तरी सुद्धा ह्या गोष्टीचं समर्थन करता येत नाही, त्यामुळे पोलिसांनी पोक्सो अंतर्गत त्या कंडक्टरवर गुन्हा घातलेला। मग तो तपासांतीच घटला असणार आणि या नीच प्रवृत्तीचा विरोध करण्याऐवजी या नीच प्रवृत्तीचं समर्थन करून अशा नालायक लोकांना वाव देण्याचं काम या कन्नड संघटना करतायत। माझा त्यांना सल्ला आहे की तिथं ह्या गोष्टीची शहानिशा करा आणि ह्या कंडक्टरने जे कृत्य केलंय ते चांगलं आहे का वाईट आहे याचा तुम्ही सर्वस्वी स्वतः विचार केला पाहिजे। त्या ठिकाणी जर ती मुलगी कानडी असली असती आणि एका मराठी कंडक्टरनं असला गलिच्छ प्रकार केला असता तर त्याचं कदापि समर्थन आम्ही केलं नसतं आणि करणार नाही। उलट आम्हीच त्याला त्या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम केलं असतं। त्यामुळं या समाजातली ही जी कीड आहे याला समर्थन देऊन, याला भाषिक रंग देऊन परत अशा काहीतरी घाणेरडं कृत्य करण्याला तुम्ही समर्थन देताय, त्यांना प्रवृत्त करताय या ठिकाणी असा संदेश त्या ठिकाणी समाजातून जातोय। त्यामुळे या गोष्टींचा सरासर विचार करून या असल्या घाणेरड्या लोकांचं समर्थन न करता पोलीस प्रशासनाला त्यांची कारवाई निपक्षपातीपणे करू द्या। खरोखर असं काहीतरी झालं असतं तर तुम्ही आंदोलन केलं असता तर ते भाषेसाठी करताय म्हणून आम्ही मान्यही केलं असतं। पण त्या अल्पवयीन मुलीबरोबर जे गैरवर्तन झालं त्याचा तपास करून त्या ठिकाणी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। हे सगळं असताना तुम्ही त्या कंडक्टरचं समर्थन करताय हे अतिशय हा निर्लज्जपणाचा कळस या ठिकाणी म्हणावं लागेल। तुम्ही कुठल्याही गोष्टीची शहानिशा करता रस्त्यावर उतरताय। समाजात वावरत असताना, ताटमनीनं वावरत असताना आपण कुठल्या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे याचं भान तुम्ही राखणं गरजेचं आहे। तुम्ही संघटना म्हणून काम करताय, संघटना म्हणून काम करत असताना कन्नड भाषिकांना किंवा तुमच्या समाजाला तुम्ही काय संदेश देताय याचा सरासर विचार तुम्ही केला पाहिजे। मराठी भाषिक म्हणून आमची जबाबदारी आहे की समाजातल्या चांगल्या वाईट गोष्टींची शहानिशा करून प्रतिक्रिया देणं, त्याच्यावर व्यक्त होणं। त्यामुळे या घटनेची पूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी मी आता बोलतोय। याचे पडसाद दोन्ही राज्यात उमटणार आहेत आणि जर वातावरण खराब करायचं नसेल तर हा प्रकार इथंच थांबला पाहिजे। दोन्ही राज्यातली त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडायची नसेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्या ठिकाणी आवर्त घेणं गरजेचं आहे, कारण विनाकारण प्रत्येक वेळेला तुम्ही अशा काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करता आणि खोटे गुन्हे आमच्यावर घातले जातात। त्यामुळं या घटनेचा मी निषेध करतो। पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई त्यांच्यावर केलेली आहे, ते करतील अशी आशा करतो आणि या नीच प्रवृत्तीचा आणि त्या प्रवृत्तीचं समर्थन करणाऱ्या नालायकांचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।